नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भावांनो, आज लीम येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादशम हिंदी केसरी असलेला बकासूर पळण्यासाठी गेला होता. तसाच बकासूरचा भाऊ कारुंडा एक्सप्रेस चिक्या देखील पळण्यासाठी गेला होता. तर भावांनो, दोघे नंदी गटपात झालेले आहेत, वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पळाले होते. तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देणार आहे. ती अपडेट म्हणजे आपला सर्वांचा लडका या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादशम हिंद केसरी बकासूर किती सेकंडमध्ये गटपात झाला, तसंच भावांनो कारुंड्याची आन बान शान असलेला चिक्या किती सेकंडमध्ये गटपात झाला, हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, आज लीम इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कारुंडा एक्सप्रेस चिक्या गट क्रमांक 13 मध्ये पळून गटपात झाला. आज पहिरा होता तो म्हणजेच खुमटेकरांच्या वजीर सोबत. खुमटेचा वजीर आणि आपला सर्वांचा लडका या सर्वांचा लडका चिक्या गटपात झाला. तर भावांनो, तुम्हाला पडलेला प्रश्न किती सेकंडमध्ये गटपात झाला, तर भावांनो चिक्या आणि खुमटेचा वजीर भावांनो 22 सेकंडमध्ये गटपात झालेला आहे. भावांनो, चांगला स्पीड लागला आहे, जोडीला चांगल्या अंतराने गटपास केलेला आहे. तसंच भावांनो, आपला सर्वांचा लडका या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादशम हिंद केसरी बकासूर किती सेकंडमध्ये गटपात झाला, तर भावांनो आज बकासूर गट क्रमांक 8 मध्ये पळताना दिसला. भावांनो, गट क्रमांक 8 मध्ये बकासूर आणि बप्या म्हणजेच घरचा साज जेव्हा जेव्हा हा जोड पळतो तेव्हा तेव्हा काहीतरी इतिहास घडवतोच. असा जोड आज आपल्याला पळताना बघायला मिळाला आणि आज गट क्रमांक 8 मध्ये पळून गटपात झाला. तर तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजेच किती सेकंडमध्ये गटपात झाला, तर भावांनो आज बकासूर आपला 22 सेकंडमध्येच गटपात झालेला आहे. दोघे भाऊ 22 सेकंडमध्ये गटपात झालेले आहेत. तर नक्कीच भावांनो, आज अशी इच्छा आहे की दोघे एका सेमीमध्ये नाही लागायला पाहिजे, दोघे वेगवेगळे सेमीमध्ये लागले पाहिजे आणि दोघे मधून लागले पाहिजे भावांनो. कारण कडेने जेव्हा गाडी येते तेव्हा खूप त्रास होतो पळायला नंदींना, कारण पब्लिक देखील तेवढीच असते त्यामुळे. तर भावांनो, आज जर बकासूरला नशिबाने साथ दिली तर बकासूर नक्कीच गुलाल करेल. तसंच कारुंडा एक्सप्रेस चिक्या देखील गुलाल करेल. दोघे वेगवेगळे सेमीमध्ये लागले पाहिजे भावांनो. चांगला स्पीड लागला दोन्ही गाड्यांना सेमीसाठी शुभेच्छा देऊया भावांनो. असेच चॅनलवरती नवीन अपडेट्स येत राहतात. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.